नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत. अर्थातच वेळ झाली आहे आज काय विशेषची. आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज दिवसभरात काही मोठं महत्त्वाचं विशेष घडणार आहे, सर्व काही जाणून घेऊयात आज काय विशेषमध्ये. पहिली बातमी आहे विशेष बरं, आणि ही बातमी आहे कॉमेडियन कुणाल कामरा संदर्भात. त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता गाण्याच्या माध्यमातून टीका केलेली आहे. शिवसैनिक संतप्त झाले असल्याचं देखील बघायला मिळत आहे. याशिवाय नेमकं काय झालंय आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचंय. मात्र दुसरी बातमी आहे नागपूर दंगली संदर्भात. आरोपी फहीम खानच्या घरावर आज बुलडोझर चालण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते. याशिवाय जर आपण बघितलं तर त्या ठिकाणचे सर्व अपडेट्स आपण घेणार आहोत आज काय विशेषमध्ये. तिसरी बातमी रायगडमधील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत आहे. संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय आणि त्यामध्ये नेमकी एक काय मागणी केली आहे महत्त्वाची, ती आपल्याला बघायची आहे आज काय विशेषच्या माध्यमातून. सुरुवातीला बातमी कुणाल कामरा संदर्भातली आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्याने एक गाणं गायलेलं आहे आणि यामध्ये त्याने शिंदेंची खिल्ली उडवली आहे. ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे गाणं ट्विट केलेलं आहे. कुणाल की कमाल जय महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे. दरम्यान या गाण्यामध्ये कुणाल कामरा यानं गद्दार उल्लेख देखील केलेला आहे, त्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए, थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा, हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए, जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए, मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए, तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे, थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा, हाय. या संदर्भात आता संजय राऊत यांनी नेमकं काय ट्विट केलंय तेही आपण बघूयात. कुणाल की कमाल जय महाराष्ट्र असं संजय राऊत म्हणतात. तर मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी सूचक ट्विट केलंय. समजायला उशीर झाला पण मोठा अनुभव मिळाला, लेट कळालं पण परफेक्ट कळालं असं सूचक ट्विट किशोरी पेडणेकर यांनी केलंय. पेडणेकरांचा रोख नेमका कुणाकडे याची आता चर्चा रंगलेली आहे. लोक थोडी लेट कळाली पण परफेक्ट कळाली असं यावेळेस किशोरी पेडणेकर यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचं हे ट्विट सध्या चर्चेत आलेलं आहे. सध्या दिशा सलियान प्रकरणामुळे किशोरी पेडणेकर या चर्चेत आलेल्या आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांचं हे ट्विट आहे का हा देखील मुद्दा सध्या उपस्थित केला जातोय. पुन्हा बातमी कुणाल कामरा संदर्भातली. दरम्यान कुणाल कामरा विरोधात शिंदेचे शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. कुणाल कामराच्या खार या ठिकाणच्या सेटची संतापलेल्या शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. मुरजी पटेल यांनी अंधेरी पोलीस स्थानकामध्ये कामरा विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली. नेते माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्यावर खालची पातळी कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की. कोणतरी कुणाल कामरा म्हणून काहीतरी नाव आहे, त्याची लायकी आम्हाला दाखवायची आहे. आज मी MIDC पोलीस स्टेशन आमचं सगळं पदाधिकारी सकाळी इकडे आलो आहेत आणि त्याच्यावर FIR खाली पाहिजे आणि त्यांनी 1-2 दिवसात शिंदे साहेबांची माफी मागावी, जर त्यांना फिरू देणार. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत शिंदे गटाला डिवचलंय. कॉमेडी शोच्या स्टेजची तोडफोड करणं म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न असं त्यांनी या दरम्यान म्हटलं. त्यांचं ट्विट आपण बघतोय. मिंदेंची भ्या टोळी कॉमेडी शोच्या स्टेजची तोडफोड करतेय कारण कॉमेडियननं एकनाथ शिंदेंवर गाणं टाकलं, जे 100% खरं आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक हा प्रयत्न आहे असं देखील यावेळेस आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. मात्र आता कुणाल कामरा संदर्भात एक मोठी बातमी आहे. कुणाल कामरा याचा फोन रात्रीपासून बंद असल्याचं कळतंय. कुणाल कामरा राज्याबाहेर गेल्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कामराचा शोध सुरू आहे आणि कुणाल कामरा नेमका गेलाय तरी कुठे हा सवाल आता उपस्थित झालेला आहे.
अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन गाड देत आहेत। सचिन, आपण पाहतोय कुणाल कामरा हा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे, मात्र त्याचा फोन बंद आहे, संपर्क होत नाहीये, नेमकी काय अपडेट या संदर्भात? नक्कीच एकनाथ शिंदे यांच्यावरती वादग्रस्त व्हिडिओ बनवल्यानंतर आपण बघितलं की कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक होते त्यावेळेस आक्रमक झाले होते। काल जिथे हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला त्या स्टुडिओची तोडफोड देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी MIDC पोलीस ठाण्यामध्ये कुणाल कामरा विरोधात गुन्हा देखील दाखल केलेला आहे। मात्र त्यानंतर आता कुणाल कामरा नेमका आहे कुठे असा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याचा फोन देखील नॉट रिचेबल आहे आणि तो महाराष्ट्र बाहेर गेल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आणि पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत। गुन्हा सध्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आणि आता नेमका कुणाल कामरा आहे कुठे असा प्रश्न उपस्थित झालाय। निश्चितच या संदर्भातली सविस्तर अपडेट पुढे देखील सचिन घेत राहणार आहोत तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद। तर स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर कुणाल कामराची एक सोशल मीडिया पोस्ट बघायला मिळाली। कुणाल कामरानं लाल रंगाचं संविधान हातात घेतलेला एक फोटो पोस्ट केलेला आहे। फोटोसोबत हा एकच मार्ग असं कुणाल लिहितोय। कुणाल कामरा याच्या विरोधात अंधेरीमध्ये गुन्हा दाखल झालाय, तर त्याच्या स्टुडिओची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला काही महत्त्वाच्या अपडेट्स राजकीय। कॉमेडियन कुणाल कामरा हा संजय राऊत यांचा भाडोत्री विदूषक आहे। कामरानं सापाच्या शेपटीवरती पाय ठेवू नये असा इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी दिलाय। कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात व्यंगात्मक गाणं गायलं, त्यानंतर आता शिवसेना आक्रमक झालेली आहे। कुणाल कामराची आज धुलाई करणार असं ट्विट शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी देखील केलं असल्याचं एकंदरीत बघायला मिळते। याशिवाय आपण जर बघितलं तर सकाळी 11 वाजता कुणाल कामरा विरोधात आंदोलन करणार असा देखील इशारा देण्यात आलेला आहे। यंदाच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे जळगावमधील 2,06,054 शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करावी लागेल। कर्जमाफी न दिल्यानं 31 मार्चपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे। शिरूरमध्ये घोड धरणाच्या फेरजल नियोजनात जलसंपदा विभागानं मंजुरी दिली, त्यामुळे साकळी उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार निर्णय जारी होईल, त्यामुळे आता साकळी योजनेची प्रतीक्षा संपल्यानं 35 गावांमधील शेतकऱ्यांनी जल्लोष केला असल्याचं बघायला मिळतंय। अकोल्यात टरबूज पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होतो। या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचं टरबूज पीक हातातून निघून गेलंय। काही शेतांमध्ये टरबूज चक्क पपईसारखे दिसतायत, तर हे टरबूज चक्क पिवळे पडलेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। जळगाव एसटी विभागाच्या बहुतांश बसच्या खिडक्या तुटलेल्या, सीट फाटलेल्या अशी अवस्था आहे, त्यामुळे एसटी विभागाच्या तब्बल 450 बसेस भंगारात आहे। नवीन बस लवकर न मिळाल्यास प्रवाशांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। दरवर्षी सुमारे 100 ते 150 बसेस कमी होणार असल्याचं कळत आहे। पुण्यातील स्वारगेट प्रकरणानंतर तरुणीसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय। याशिवाय जर आपण बघितलं तर रोड रोमिओ स्थानिक तरुण यांच्याकडून त्रास दिला जातो, यासाठी पोलिसांनी रोड रोमिओसह स्थानिक तरुणांना धडा शिकवावा अशी मागणी केली जाते। सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज असल्याचं आमदार एकनाथ खडसे म्हणाले। आजच्या महागाईच्या काळात लग्न समारंभ खूप खर्चिक झाले, या खर्चामुळे वधूवरांना फटका बसतोय। सामूहिक विवाहाच्या निमित्तानं सगळे एकत्र येतात असं मत खडसेंनी व्यक्त केलं। जळगावमध्ये लेवा समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये खडसेंनी हजेरी लावली। अमरावतीच्या मेळघाटातील सातपुड्याच्या पायथ्याशी अनोखा रंगोत्सव रंगला। सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली घेण्याचा रंगोत्सवातून प्रयत्न आहे। रंगोत्सवाच्या माध्यमातून आपण पाहतोय आदिवासींना जोडण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। धाराशिवच्या उमरगामध्ये रंगभारुडाचे वारी लोककलेचे हा लोककलेवर आधारित कार्यक्रम पार पडलाय। या कार्यक्रमासाठी उमरगा लोहारा तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींसह व्यापारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली।
अहिल्यानगरमध्ये मडीच्या यात्रेत होणार होता जात पंचायतीचा न्यायनिवाडा, मात्र अन्नीस आणि पोलिसांनी जात पंचायत रोखली आहे. भटक्या विमुक्त वैदू समाजाची पंचायत बसणार होती. अमरावतीमध्ये अंजनगाव परिसरामध्ये शेतकरी रानटी माकडांना त्रासलाय. या भागामध्ये रानटी माकडं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान करत आहे. शेतकऱ्यांनी शेकडो माकडं पकडून ती जंगलात सोडली आहे. वन विभाग आणि प्रशासनानं रानटी माकडांचा बंदोबस्त करावा, ही मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. उष्माघाताचा फटका माणसांसह मुख्य पाळीव प्राण्यांना सुद्धा बसतोय. शेळ्या, मेंढ्या सर्दी, डोकेदुखी, ताप आणि जुलाबासोबत मृत्यूला देखील सामोरं जात आहे. यानंतर एक मोठी बातमी आहे. नागपूरमध्ये दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या अनधिकृत घरावर हातोडा पडण्याची शक्यता आहे. यशोधरा नगरच्या संजयबाग कॉलनीमध्ये फहीम खानचं घर आहे. या संदर्भात अपडेट आपले प्रतिनिधी देत आहेत पराग ढोबळे. पराग, आपण पाहतोय घराचं बांधकाम जे ते अनधिकृत आहे, नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे. नेमकं काय, कधीपर्यंत कारवाई होऊ शकते? नक्कीच फहीम खान जो आहे तो खरं तर 17 मार्चला नागपुरात जो घडलेला हिंसाचार होता त्याचा मास्टर माइंड असल्याचं बोललं जातं. तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. मात्र पोलिसांनी आणखी महानगरपालिकेने जेव्हा तपास केला तेव्हा अशी माहिती समोर आली आहे की हे ज्या माझ्या पाठीमागं दिसणारं हे जे घर आहे ते फहीम खानचं आहे. ते घर त्याच्या आईच्या नावानं आहे आणि EWS अंतर्गत NITने लीजवर हे घर त्यांना जागा मिळाली होती. त्यावर त्यांनी हे बांधकाम केलं होतं. हे बांधकाम अनधिकृत असल्याचा जो ठपका आहे तो ठेवण्यात आलेला आहे. घरामध्ये आपण पाहू शकतो सध्या जे आहे तो बऱ्यापैकी रिकामं असं घर हे दिसते आहे. खालचा भागही पाहू शकतो आपण कशा पद्धतीने रिकामा आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम असल्यामुळे यावर तोडकाम केलं जाण्याची शक्यता आहे. बुलडोझर चालवल्या जाण्याची शक्यता जी आहे ती आज वर्तवली जात आहे. महानगरपालिकेने 2 दिवसापूर्वीच म्हणजे 21 तारखेला खरं तर हा नोटीस बजावला होता. नोटीस बजावल्यानंतर 24 तासात बांधकाम पाडण्यात येईल अशा पद्धतीचा नोटीस म्हणजे उल्लेख करण्यात आलेला आहे. ते सुद्धा आपण पाहू शकतो. संजयबाग कॉलनीतला हे घर आहे. कॉर्नरचा हा प्लॉट आहे. 2 मजली खरं तर इमारत आहे ही आणि त्यामुळे हे मोठ्या प्रमाणात जे आहे सामान हलवण्याचं काम जे आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. काही प्रमाणात जे आहे सामान जे हलवताना आपल्याला घरातील सदस्य जे आहे ते दिसून येत आहे. त्यामुळे कुठंतरी हे घर जे आहे त्या घराचा जो भाग आहे तो कुठंतरी अनधिकृत असणारा जो भाग आहे तो तोडला जाऊ शकतो अशी माहिती जी आहे महानगरपालिकेकडून मिळत आहे. त्यामुळे या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि ही कारवाई आज दुपारनंतर होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी महानगरपालिकेचे लोक सुद्धा असणार आहे. तसंच पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. SRPFचं पथक सुद्धा या परिसरात दाखल झालेलं आहे आणि ही सगळी कारवाई आज होणार आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर मिळते आहे. त्यामुळे ही कारवाईकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले कारण की खरं तर फहीम खान हाच मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे गुन्हे करणाऱ्यांना कुठल्याही पद्धतीने प्रशासन सोडणार आहे अशा पद्धतीचा संदेश जो आहे तो या कारवाईच्या माध्यमातून दिला जाणार आहे आणि आज या ठिकाणी या कारवाई संदर्भातला अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद पराग दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. पुण्याच्या ताजई परिसरामध्ये आग लागली. आगीचं कारण स्पष्ट नाहीये, मात्र यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाहीये. पुण्याच्या दौंड नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. मागील सलग 24 तास ही आग धुमसते आणि आग विझवण्याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांनी आरोप केलाय. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. बुलढाण्यातील मलकापूरच्या लक्ष्मीनगरमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. यावेळेस 1 जण ठार झालाय, 2 जण गंभीर जखमी आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. ऑटोमध्ये सिलेंडर ठेवत असताना गॅस गळतीमुळे किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता आहे. मुरबाडच्या कोराबळे गावामध्ये एका गोठ्याला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 22 बकऱ्यांचा मृत्यू झालाय. 6 म्हशी आणि 6 बैल होरपळले. या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाकडून जखमी पशूंवर उपचार केले जात आहे. शासनाकडून या शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जाते.
उल्हासनगर या ठिकाणी घराबाहेर उभी असलेली दुचाकी अज्ञातांनी जाळली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। याशिवाय आपण जर बघितलं तर ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच स्थानिकांनी आग विझवली, मात्र यामध्ये दुचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। रत्नागिरी या ठिकाणच्या खेड तालुक्यातील खोपेमध्ये धनगर बांधवांनी 4 घरं वनव्याच्या आगीत त्यांची जळून खाक झाली असल्याचं सांगितलं। त्यात कोणती जीवितहानी नाही, मात्र लाखोंचं नुकसान झालेलं आहे। नालासोपाऱ्याच्या बिलालपाड्यामध्ये स्टीलच्या दुकानाला भीषण आग लागली। यावेळेस आजूबाजूची दुकानं पूर्णतः जळून खाक झाली असल्याचं देखील बघायला मिळते। दरम्यान आगीत कोणती जीवितहानी नाही, मात्र दुकानं पूर्णतः जळाल्यानं आर्थिक नुकसान झालेलं आहे। भंडाऱ्याच्या तुमसर देवाडीमध्ये पूर्व वैमनस्यातून मित्राची चाकू भोगसून हत्या झालेली आहे। पत्नीचे मृतकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपातून ही हत्या झाली आहे। मृतका देवाडी ग्रामपंचायतीचा सदस्य आहे। अकोल्यात 22 वर्षीय तरुणाची चाकू भोगसून हत्या करण्यात आलेली आहे। तर यामध्ये प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती सध्या तरी मिळते। सदर घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। माझ्या मैत्रिणीला का बघतोय असं म्हणत ही हत्या झालेली आहे। कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणाऱ्या कनेक्टर ब्रिजवरती चारचाकीचा अपघात झालाय। कनेक्टर ब्रिजच्या सुरक्षा भिंतीला अडकल्यानं चारचाकी उलटली। चालकासह गाडीतील 2 महिला प्रवासी जखमी झाल्या। चालकावरती बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला पहाटे दरम्यान भीषण अपघात झाला। हा अपघात यवतमाळच्या हिवरी गावाजवळ घडला। या अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी सुद्धा झाले। जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। काही प्रवाशांची प्रकृती मात्र गंभीर असल्याचं कळतंय। पुण्यातल्या रांजणगाव गणपती परिसरामध्ये बसला पिकअप कारची धडक लागलेली आहे। या बसमध्ये 40हून अधिक प्रवासी असल्याची माहिती आहे। तर काही प्रवासी किरकोळ जखमी सुद्धा झालेले आहेत। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर भीषण अपघात झाला असल्याचं बघायला मिळतंय। यामध्ये वेळीच कारचं टायर फुटलं आणि ती समोरच्या टेम्पोला जाऊन धडकली। एकाचा जागीच मृत्यू, 5 जण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटामध्ये आपण पाहतोय सिमेंटच्या ट्रकने कारला जोरदार धडक दिलेली आहे। राज्याला अशा प्रकारचा अर्थसंकल्प, सर्वसमावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प राज्याला सादर करण्याचा प्रयत्न केलाय। काहींनी त्याचं कौतुक केलं, काहींनी ते टीकात्मक घेतलं। अर्थात तो ज्याचा त्याचा अधिकार आहे। मला एवढंच माहिती आहे की राज्याची आर्थिक घडी ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदे आणि मी उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे पुढं चालली पाहिजे। महाराष्ट्राला देशाच्या पातळीवर एक वेगळं महाराष्ट्राचं नाव आहे, नाव लौकिक आहे। तो तसाच पुढं कसा वाढेल ह्याकरता आमचा प्रयत्न चालला आहे। दुसरी एक गोष्ट, मी काल काही ठिकाणी बोललो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा, पीयूष गोयल आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि निर्यात करण्याच्या करता जो टॅक्स लावलेला होता त्याच्यातलं 20% टॅक्स कमी करण्याचा निर्णय हा घेतला गेला केंद्रीय पातळीवर आणि त्याचं स्वागत आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। शेतकऱ्यांना एक मदत करणारा हा निर्णय आहे। त्याच्यामुळं भाव कांद्याचे निश्चितपणे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी त्या ठिकाणी वाढ होईल। आम्हाला नेहमी विचार करावा लागतो, पहिला शेतकऱ्याचा पण उत्पादक म्हणून आणि दुसरा ग्राहकाचा पण, का तर तो खरेदीदार आहे म्हणून त्याच्यात समन्वय साधावा लागतो। कारण शेतकऱ्यांनी जेवढा खर्च केलेला असतो तेवढा खर्च तर त्याला निघाला पाहिजे आणि त्याला त्याचं कुटुंब चालवायला देखील
त्याच्यावर काही प्रॉफिट पण झाला पाहिजे आणि जो खाणारा वर्ग आहे कांदा खाणारा त्या ग्राहकाला पण आवाचा सवा दरामध्ये हा कांद्याचा दर वाढता कामा नये अशा पद्धतीनं आम्ही जातो. कधी कधी दर इतके वाढतात की तो खाणारा नाराज होऊन जातो आणि कधी दर एवढे कमी होतात की तो उत्पादक शेतकरी अतिशय काकुळतीला येतो, मेटाकुटीला येतो, नावमेद होतो, खचून जातो. पण कालच्या या निर्णयामुळं निश्चितपणे दोघांनाही मदत होईल, विशेषतः शेतकरी वर्गाला मदत होईल. काय मला एक कळत नाही हो, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680ला गेले. 1630चा त्यांचा जन्म, 1680ला ते गेले. आता हा सगळा काळ 80ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत. आता ही समाधी काय आज आहे का? ह्याच्यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकार्य चव्हाण साहेबांनी आणला. चव्हाण साहेबांच्या पासून आत्ताच्या देवेंद्रजींच्या पर्यंत एवढ्या वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं. अनेक पंतप्रधान आपल्या रायगडला येऊन गेले, अनेक राष्ट्रपती रायगडला येऊन गेले, अनेक वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले. आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले जातात. त्या मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण माझं स्वतःचं मत असं आहे की ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील. आज आपल्या सगळ्यांच्या समोर जगाच्या, देशाच्या, राज्याच्या समोर AIचा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता. बजेटमध्ये देखील मी त्याच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बद्दल बोललेलो आहे. आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रामध्ये देखील त्या रस्त्याने गेल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याशिवाय माझ्या शेतकऱ्याची पाण्याची बचत होऊ शकत नाही, खताची बचत होऊ शकत नाही, उत्पादन वाढ होऊ शकत नाही आणि जमिनीचा पोत पण चांगला राहू शकत नाही. हे असे अनेक कंगोरे त्याला आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही महत्त्व देतोय. त्याच्याकरता लवकर काही कॉन्फरन्स घेता येईल का? काही बाबतीमध्ये त्याचं संशोधन मोठ्या प्रमाणावर झालं आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्या रस्त्यांनी कसं आमचा कापूस, सोयाबीन, ऊस, केळी, वेगवेगळ्या फळबागा, धान अशी वेगवेगळी पिकं घेणारा, इव्हन कांदा असा पिकं घेणारा आपला महाराष्ट्रातला शेतकरी आहे, त्याला कशी मदत होईल. आणि त्याच्यातून हे जे आपल्याला ऐकावं लागतं, वाचायला मिळतं की बाबा शेतकऱ्यांनी इथं नावमेद होऊन आत्महत्या केली, त्यांनी आत्महत्येपासून त्याला परावृत्त करणं आणि त्याचं शेतीवाडी, त्याचं कुटुंब व्यवस्थितपणे चालेल आणि त्याच्या मुलाबाळांचं लग्न कार्य आणि शिक्षण व्यवस्थितपणे होईल, अशा या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं भागवल्या जाऊ शकतात. आणि त्यामुळं जगाने पण हे तंत्रज्ञान एक्सेप्ट केलेलं आहे. हे फक्त मी उदाहरणाखातर शेतीचं सांगितलं, पण ते सगळ्या क्षेत्रात आहे. काल पण एक चर्चा आमच्या इथं आंबेगाव मंचरला झाली, सगळे पत्रकार मित्र होते तिथं. पत्रकारांनी पण वेगवेगळ्या संपादकांनी पण तिथं सूतोवाच केला की ह्याच्यामध्ये पण AIचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. असं कुठलं क्षेत्र आता मला नाही वाटत राहील की ज्याच्यात आता AIचा वापर नाही आहे. काळानुरूप आपल्याला बदलायचं असतं आणि तसे निर्णय घ्यायचे असतात, तसं सर्वांना पुढं घेऊन जायचं असतं. पण आपण मधून बघतो कुणी काहीतरी नवीन एखादा वक्तव्य करतं आणि मग तेवढ्यापुरतंच चर्चा सुरू होती. वास्तविक ती या चर्चेच्या पेक्षा आज तरुणींना रोजगार देणं, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येणं. आम्ही आता टाटा ट्रस्ट यांच्याबरोबर टायअप केलेलं आहे. आपण इनोव्हेशन सेंटर काढतोय. 165 कोटी रुपये साधारण टाटा घालतं. 30-35 कोटी रुपये त्या जिल्ह्याला टाकावे लागतात. तर आम्ही पहिलं गडचिरोलीला सुरू केलं आहे, चंद्रपूरला सुरू केलं आहे, परवा मी रत्नागिरीला भूमिपूजन केलं आहे, आपण आता शिर्डीला करतोय.
आणि आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड आणि